स्वामी समर्थ म्हणतात, माझ्या प्रिय बाळांनो, आज जर तुमच्या मनात दुःख असेल, काळजी असेल, टेन्शन असेल आणि कितीही प्रयत्न करून यश मिळत नसेल, तर हा संदेश तुमच्यासाठी आहे. अनेक वेळा असे वाटते की देवाने आपल्याला विसरले आहे. आपल्या आयुष्यात फक्त संघर्षच संघर्ष आहे. इतर लोक पुढे जात आहेत आणि आपण मात्र जागेवरच आहोत. पण स्वामी समर्थ सांगतात, घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुमच्या आयुष्यात जे काही घडत आहे ते विनाकारण घडत नाही. प्रत्येक संकट, प्रत्येक अपयश, प्रत्येक वेदना तुम्हाला अधिक मजबूत बनवत आहे. आज तुम्हाला वाटत असेल की तुम्ही हारला आहात, पण स्वामी सांगतात की खरी हार तेव्हाच असते जेव्हा माणूस प्रयत्न करणे सोडून देतो. ज्याच्या डोळ्यात आज अश्रू आहेत त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, रात्र कितीही काळी असली तरी सकाळ होणारच आहे. तुमच्या जीवनातही आनंदाचा सूर्य उगवणारच आहे. आज जे दुःख आहे ते कायमचे राहणार नाही. आज जे संकट आहे ते कायमचे नाही. आज जे अपयश आहे ते सुद्धा कायमचे नाही. स्वामी समर्थ म्हणतात, धीर धर, योग्य वेळ येत आहे. अनेक लोक यशाच्या अगदी जवळ असतात, पण तेच लोक शेवटच्या क्षणी हार मानतात. त्यामुळे तुम्ही हार मानू नका, प्रयत्न करत राहा. तुमच्या प्रत्येक प्रयत्नांची नोंद परमेश्वर घेत आहे. जर तुमच्या मनात खूप टेन्शन असेल तर स्वतःला प्रश्न विचारा, आजपर्यंत किती संकटे आली आणि गेली. किती वेळा वाटले की आता सर्व संपले, पण तरीही तुम्ही पुन्हा उभे राहिलात. याचा अर्थ तुमच्यामध्ये संकटापेक्षा मोठी ताकद आहे. स्वामी समर्थ सांगतात की चिंता करून समस्या सुटत नाहीत. चिंता केल्याने मन कमकुवत होते, पण श्रद्धा आणि विश्वास ठेवल्याने मन मजबूत होते. म्हणून आजपासून चिंता कमी कर आणि स्वामीवरचा विश्वास वाढव. तुमच्या आयुष्यात जर यश उशिरा येत असेल तर निराश होऊ नका. काही झाडे काही महिन्यात वाढतात, पण वडाचे झाड मोठे होण्यासाठी अनेक वर्ष लागतात. ज्याला मोठे व्हायचे असते त्याला जास्त वेळ लागतो. कधीकधी देव तुम्हाला उशिरा देतो, कारण तो तुम्हाला मोठे काहीतरी देण्याची तयारी करत असतो. म्हणून स्वतःची तुलना इतरांशी करू नका. तुमचा प्रवास वेगळा आहे, तुमचा मार्ग वेगळा आहे, तुमची वेळही वेगळी आहे. आज जर कोणी तुमचा अपमान करत असेल, तुमची किंमत ओळखत नसेल, तर त्याचे दुःख करू नका. हिऱ्याची किंमत काचेच्या दुकानात कधीच समजत नाही. तुमची खरी किंमत योग्य वेळी योग्य लोकांना नक्कीच समजेल. स्वामी समर्थाचा एक संदेश कायम लक्षात ठेवा, जे घडत आहे ते तुझ्या भल्यासाठी घडत आहे आणि जे घडणार आहे तेही तुझ्या भल्यासाठीच घडणार आहे. म्हणून रडू नका, खचू नका, निराश होऊ नका. तुमच्या जीवनात बदलाची वेळ जवळ येत आहे. आज जे अशक्य वाटत आहे ते उद्या शक्य होईल. दररोज सकाळी आणि रात्री मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हा जप तुमच्या मनाला शांत करेल, आत्मविश्वास वाढवेल आणि संकटाचा सामना करण्याची शक्ती देईल. लक्षात ठेवा बाळांनो, स्वामी समर्थ कधीच त्यांच्या भक्तांना एकटे सोडत नाहीत. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अंधारानंतर प्रकाश येणार आहे. प्रत्येक दुःखानंतर आनंद येणार आहे. प्रत्येक संघर्षानंतर यश मिळणार आहे. फक्त विश्वास ठेवा, प्रयत्न करत राहा आणि धीर सोडू नका. कारण स्वामी समर्थ आजही सांगत आहेत, घाबरू नकोस बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे. बाळांनो, आयुष्यात काही दिवस असे येतात की मन थकून जाते, कोणाशी बोलावेसे वाटत नाही. कितीही प्रयत्न केले तरी परिणाम दिसत नाहीत. मनात एकच प्रश्न येतो, देवा, माझ्याच आयुष्यात इतक्या परीक्षा का? पण स्वामी समर्थ सांगतात,
ज्याला मोठे बनवायचे असते त्याचीच मोठी परीक्षा घेतली जाते. सोन्याला चमक यावी म्हणून त्याला आगीत तापवावे लागते. हिरा मौल्यवान व्हावा म्हणून त्याला अनेक घाव सहन करावे लागतात. त्याचप्रमाणे तुमच्यावर येणाऱ्या अडचणी तुम्हाला कमकुवत करण्यासाठी नाहीत, तर तुम्हाला अधिक सक्षम बनवण्यासाठी आहेत. आज तुम्ही ज्या वेदना सहन करत आहात त्याच वेदना उद्या तुमची ताकद बनतील. आज जे लोक तुमच्यावर हसत आहेत तेच उद्या तुमच्या यशाचं कौतुक करतील. स्वामी समर्थ म्हणतात, वेळ बदलायला जास्त वेळ लागत नाही. कालपर्यंत जे अशक्य वाटत होते ते आज शक्य झालेले असेल. अनेक लोक तुम्ही पाहिले असतील. म्हणून स्वतःवरचा विश्वास कधीही गमावू नका. काही लोक म्हणतात, मी खूप मेहनत करतो पण मला यश का मिळत नाही? याचे उत्तर स्वामी समर्थाच्या शिकवणीत आहे. प्रत्येक बी पेरल्यानंतर लगेच फळ मिळत नाही. काही बियांना अंकुर फुटायला दिवस लागतात, काहींना महिने लागतात. पण जो शेतकरी संयम ठेवतो त्यालाच भरघोस पीक मिळते. तुमची मेहनत वाया जात नाही, तुमची प्रार्थना वाया जात नाही, तुमचे अश्रूही वाया जात नाहीत. प्रत्येक गोष्ट योग्य वेळी फळ देणार आहे. जर आज तुमच्याजवळ पैसा नसेल, साथ देणारे लोक नसतील, परिस्थिती कठीण असेल तरी निराश होऊ नका. कारण इतिहास साक्षी आहे की अनेक महान लोकांनी शून्यातून सुरुवात केली होती. स्वामी समर्थ सांगतात की संकटे ही कायमचे नसतात, कायमचा असतो तो फक्त परमेश्वराचा आशीर्वाद. म्हणून आजपासून स्वतःला कमी समजणे बंद करा, स्वतःवर शंका घेणे बंद करा. तुम्ही जे विचार करता त्यापेक्षा खूप जास्त शक्तिशाली आहात. दररोज आरशात बघून स्वतःला सांगा, मी हार मानणार नाही, मी प्रयत्न करीत राहीन, स्वामी समर्थ माझ्या पाठीशी आहेत. हे शब्द तुमच्या मनामध्ये नवीन ऊर्जा निर्माण करतील. लक्षात ठेवा, आयुष्यातील सर्वात मोठी लढाई बाहेरच्या जगाशी नसते, ती आपल्या मनाशी असते. जो स्वतःच्या मनावर विजय मिळवतो त्याला जगातील कोणतीही शक्ती हरवू शकत नाही. म्हणून दुःख आले तरी हसा, संकट आले तरी धीर ठेवा, अपयश आले तरी पुन्हा उभे राहा. कारण स्वामी समर्थाचा आशीर्वाद ज्याच्या पाठीशी असतो त्याला यश मिळायला उशीर होऊ शकतो, पण यश नक्कीच मिळते. आजचा हा संदेश मनात कोरून ठेवा. तुझा संघर्ष संपत आला आहे, तुझी मेहनत फळ देणार आहे. तुझ्या आयुष्यातील चांगल्या दिवसाची सुरुवात जवळ आली आहे. फक्त श्रद्धा ठेवा, सबुरी ठेवा आणि मनापासून नामस्मरण करा. बाळांनो, आजचा हा संदेश जर तुमच्या मनाला थोडासाही आधार देऊन गेला असेल तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुम्ही एकटे नाही आहात. आज परिस्थिती कठीण असेल, डोळ्यात अश्रू असतील, मनात चिंता असेल, पण ही वेळ कायमची नाही. स्वामी समर्थ तुमच्या प्रत्येक वेदनेकडे पाहत आहेत, तुमच्या प्रत्येक प्रार्थना ऐकत आहेत आणि योग्य वेळ येताच तुमच्या आयुष्यात असा बदल घडवतील की तुम्ही स्वतःही आश्चर्यचकित व्हाल. म्हणून आजपासून रडणे थांबवा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वामींच्या चरणी तुमच्या सर्व चिंता अर्पण करा. कारण जिथे सर्व आशा संपतात तिथून स्वामी समर्थाची कृपा सुरू होत असते. चला, व्हिडिओ संपण्यापूर्वी सर्वजण मनापासून एकदा म्हणा, श्री स्वामी समर्थ. स्वामींची कृपा तुमच्यावर, तुमच्या कुटुंबावर आणि तुमच्या स्वप्नावर सदैव राहो, हीच स्वामीचरणी प्रार्थना. जय जय रघुवीर समर्थ. तुम्हाला हा हृदयस्पर्शी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये जय जय रघुवीर समर्थ लिहायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण या व्हिडिओमुळे कोणाच्या तरी मनाला नक्कीच आधार मिळणार आहे आणि हा व्हिडिओ इतर लोकांपर्यंत पोहोचणार आहे ज्याला याची खूप जास्त गरज आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. झालेली सेवा स्वामी चरणी अर्पण.